हॅलो, अरे राहुल, झाला का तू जॉईन? होत नाही गे. व्हॉट्सअप उघडलं का तुझं? हा तर अरे काही नाही, सिंपल स्टेप आहे की तुला व्हॉट्सअप उघडावं लागेल आणि तिथून ते लिंक जर तू क्लिक केली तर उघडून जाईल ते. किंवा क्रोम वरती जा आणि तिथून मेल उघड तुझा मेल बॉक्स आणि तिथे हे कर, लिंक. कसं? किंवा जाऊ दे, एक काम कर. गुगल कॅलेंडर वरती जा, म्हणजे क्रोम वरती जा आणि त्यात गुगल कॅलेंडर टाईप कर. किंवा एक काम कर, जाऊ दे, आज मोबाईल जॉईन हो आणि उद्यापासून आपण पाहू की काय सेटिंग्स चेंज करावं लागतील तर आपल्याला. चालतंय. तर पहा, आम्ही काल जे होतं ना, तर काल आम्ही मेथड स्टार्ट केलं होतं की मेथड आपण कशी डिक्लेअर करू शकतो, त्यानंतर मेथड्स मध्ये पॅरामीटर कसे पास करू शकतो आणि दोन तीन एक्झाम्पल घेतले होते सिम्पल मेथड्सचे. तर मेथड सोबत कम्फर्टेबल आहे ना सध्या? की काही इश्यू आहे? काल काही नाही, सिम्पल आम्ही मेथड आपण कशी क्रिएट करू शकतो, त्यानंतर एक दोन एक्झाम्पल घेतले होते की कशी यूज करू शकतो. आपण एक काम करू की एक सिंपल मेथड क्रिएट करून पाहू, आणखी त्यावरचे काही टास्क करू. पहा आता, यामध्ये आपण काय केलंय, एक नवीन प्रोजेक्ट बनवलेला आहे जावा लर्निंग्स नावाचा. त्यामध्ये एक डेमो नावाचं पॅकेज आहे. आणखी याच्यात मी एक क्लास घेतो सिंपल एक्झाम्पल नावाचा. त्यामध्ये आपण आपला सगळा कोड राहील. तर मी सांगत होतो की आपण काल सगळ्या मेथड्स पाहिल्या की मेथड कशा बनवायच्या, कॉल करायच्या. तर परत आपण एकदा पाहून घेऊ की आपण सिंपल एक मेथड कशी बनवू शकतो किंवा तिचा सिंटॅक्स काय राहते. तर कुठली पण जर आपल्याला मेथड बनवायची असेल, स्क्रीन विजिबल आहे ना तुला? बाकीच्यांना? वैभव? ओके. तर आपण एक सिंपल
काल आपण मेथडची डेफिनेशन पाहिली की मेथड काय, की एक फंक्शन आहे की जे रिपिटेटिव्ह टास्क परफॉर्म करायसाठी आपण यूज करू शकतो. तो त्याचा यूज आहे. आणखी त्याला कॉल करायचं असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट बनवायला लागते, किंवा जर आपण स्टॅटिकने डिफाईन केलं तर आपण क्लास नेमनं त्याला कॉल करू शकतो. आता आपण एक सिंपल मेथड बनवू वेलकम नावाची. तर सगळ्यात पहिले आपल्याला डिफाईन करायला लागेल की ते कुठल्या टाईपचा डेटा रिटर्न करेल. तर मी काय करतो की जी मेथड बनवायची एक साधा सिंटॅक्स असते तो डिफाईन करतो. तर सगळ्यात पहिले असते डेटा टाईप ऑफ मेथड, किंवा यालाच आपण म्हणू शकतो रिटर्न टाईप ऑफ मेथड. म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही मेथडला कॉल करू तर कुठल्या टाईपचा डेटा जो आहे तो तिचं काम झाल्यानंतर ती रिटर्न करेल, त्याला त्याला आपण म्हणतो रिटर्न टाईप ऑफ मेथड. त्यानंतर असते नेक्स्ट मेथडचं नाव, त्याला असं म्हणतो आपण मेथड नेम. नंतर असतं पॅरेंथेसिस, आणखी मेथड डिक्लेरेशन. मेथड डिक्लेरेशन झालं की आपण त्यामध्ये एक व्हॅलिड जावा कोड लिहू शकतो किंवा लॉजिक लिहू शकतो. त्यालाच आपण व्हॅलिड जावा कोड म्हणू. आणखी एंड मध्ये ज्या टाईपचा रिटर्न टाईप आपण स्पेसिफाय केलेला आहे त्या टाईपची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करावी लागते. तर त्याला आपण म्हणू की रिटर्निंग व्हॅल्यू इफ स्पेसिफाईड. म्हणजे जर एखादी जो रिटर्न टाईप आहे तो आपण इनिशियली डिफाईन केला तर त्या टाईपची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करावं लागेल. किंवा जर तो कुठल्याच टाईपचा डेटा जो आहे तो रिटर्न करत नसेल तर आपण त्याला void म्हणून स्पेसिफाय करू शकतो. तर हा जो रिटर्न टाईप ऑफ मेथड आहे यामध्ये सगळे डेटा टाइप्स येतात. म्हणजे शॉर्ट, कॅर, इंट, लॉंग, डबल, फ्लोट. आणखी एक स्पेशल येते तो आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग आणखी void. तर void जो आहे तो त्याचा अर्थ असा होतो की तो कुठल्याच टाईपचा डेटा रिटर्न करणार नाही. ते झालं. त्यानंतर येते मेथड नेम. हे जे मेथड नेम आहे हे कुठलं पण आपण नेम याला स्पेसिफाय करू शकतो. त्यानंतर ही जी मेथड आहे हिचं ऍक्च्युअल वर्क काय आहे ते या व्हॅलिड जावा कोड मध्ये आपण लिहितो, आणि एंड मध्ये ही रिटर्निंग व्हॅल्यू आपण स्पेसिफाय करतो. तर आपण एक सिंपल काल एक्झाम्पल बघितलं होतं की आपल्याला वेलकम नावाचं एक मेथड लिहायचे आहे की जे फक्त सिस्टीमवर हेल्लो वर्ल्ड प्रिंट करणार. तर आपल्याला माहित आहे की ही जी मेथड आहे ही काही रिटर्न नाही करणार, त्यामुळे आपण हिचा रिटर्न टाईप void लिहू. त्यानंतर या मेथडचं नाव जे आहे ते वेलकम लिहू. त्यानंतर पॅरेंथेसिस आणि मेथड डिक्लेरेशन. मेथड डिक्लेरेशनच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे की प्रिंट करायचं काहीतरी सिस्टीम मध्ये, म्हणून आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल यूज केलं. आणखी याच्यामध्ये जो मेसेज आपल्याला प्रिंट करायचा होता तो आपण प्रिंट करू शकतो. जसं की मला यामध्ये प्रिंट करायचं आहे हेलो 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 पुणे. तर मी यामध्ये हेलो पुणे स्पेसिफाय केलं. आणखी ही जी मेथड आहे कुठली पण मेथड ती आपल्याला क्लास लेवलवर डिक्लेअर करावी लागते, आणि ती मेन मेथडच्या आतमध्ये आपण स्पेसिफाय नाही करू शकत. तर मी मेन मेथडच्या वर ही जी मेथड आहे याला डिक्लेअर करतो किंवा लिहितो. आता ही जी मेथड आहे ही मला यूज करायची आहे किंवा हिला मला कॉल द्यायचा आहे, तर मी काय करू शकतो की याचा जो टाईप आहे तो स्टॅटिक करू शकतो. तर मी हिला स्टॅटिक कीवर्ड दिला, तर मी क्लास नेम जर लिहिलं, क्लास नेम काय आपलं एक्झाम्पल, तर जर मी असं हे एक्झाम्पलला कॉपी केलं, आणखी मेन मेथड मध्ये एक्झाम्पल लिहिलं आणि एक डॉट ऑपरेटर जो आहे तो यूज केला, तर मला हा ऑप्शन देतो की आपण क्लास घेऊ शकतो, मेन मेथड यूज करू शकतो किंवा वेलकम. तर मला वेलकम नावाची मेथड कॉल करायची, तर मी वेलकम वर सिलेक्ट करणार. आता जेव्हा मी हा प्रोग्राम रन करणार तेव्हा काय होणार की जी वेलकम नावाची मेथड आहे ती कॉल केल्या जाणार. तर आपण पाहू शकतो की हेल्लो पुणे जे आहे ते प्रिंट झालं. पण जर आपल्याला हॅलो, हा, ऑब्जेक्ट न बनवता आपण स्टॅटिक न डायरेक्ट कॉल देऊ शकतो. यामध्ये
आहे की आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचं काम नाहीये. आ- आणि जर आपल्याला असं असेल की स्टॅटिक नाही बनवायचं, आपल्याला ऑब्जेक्ट याला हे करायचं, तर आपण याला परत ऑब्जेक्ट, जसं की आपण डिफाईन करू एक्झाम्पल आणि ऑब्जेक्ट असं नाव देऊ आणि न्यू कीवर्डने याला इनिशियलाइज करू. वैभव, तुझं माईक ऑफ कर एकदा. इको बंद झाला सगळ्यांसाठी. राहुल, इको बंद झाला ना, म्हणजे आवाज क्लिअर येत आहे. तर पहा, सेम जे आउटपुट आहे ते यासोबत पण प्रिंट झालं. म्हणजे कुठली पण मेथड जी आहे तिला आपण दोन टाईपनी कॉल देऊ शकतो. एक, तर जर तिला आपण स्टॅटिक केलं, तर स्टॅटिक असल्यावर आपण ऑब्जेक्टचा पण यूज करू शकतो, किंवा ऑब्जेक्टचा यूज न करता डायरेक्टली जे क्लास नेम आहे त्यांना पण त्याला कॉल करू शकतो. आता आपण इथं पाहिलं की जर आपण स्टॅटिक कीवर्ड काढून टाकला, तेव्हा आपल्याला याचा जो ऑब्जेक्ट आहे तो कंपल्सरीली क्रिएट कर. आता आपण याचं थोडं सेकंड एक्झाम्पल पाहू, की जेव्हा आपल्याला हीच मेथड आहे, पण या मेथड मध्ये काय झालं पाहिजे, या मेथडनी आपल्याकडून एक इनपुट घेतलं पाहिजे. तर ते जे इनपुट असते ते आपण ऍज अ पॅरामीटर आपण मेथडला पास करू शकतो. आता ही जे वेलकम नावाची मेथड आहे, हीच वेलकम नावाची मेथड मी थोडी चेंज करतो. या वेलकम नावाच्या मेथडला मी करतो वेलकम वन. ठीक आहे. आता हा एरर गेला. मी सेकंड मेथड क्रिएट केली वेलकम वन नावाची. आता या वेलकम वन नावाच्या मेथडनी काय केलं पाहिजे, की एक आर्ग्युमेंट घेतला पाहिजे किंवा पॅरामीटर घेतला पाहिजे. तर तो पॅरामीटर पास करायसाठी मला त्या पॅरामीटरचा आधी डेटा टाईप स्पेसिफाय करावा लागेल. तर मी इंटिजर नावाचा एक पॅरामीटर त्याला पास करू म्हणजे करायचं आहे मला. त्या व्हेरिएबलचं नाव आहे एक. ठीक आहे. आता तोच जो पास केलेला पॅरामीटर आहे तो मी एकदा प्रिंट करून पाहतो की मला काय पॅरामीटर भेटला. तर मी इथे जेव्हा ए ला प्रिंट करेल, तेव्हा मी पाहतो की काय भेटणार. आता मला ही जी मेथड आहे ही कॉल करायची आहे, तर मी कशी कॉल करू शकतो? वैभव, ही जी वेलकम वेलकम वन नावाची मेथड आहे ही कशी कॉल करू शकतो? ओके, बरोबर. ऑब्जेक्ट डॉट वेलकम वन, राईट. आणखी इथे आपल्याला एक इंटिजर टाईपची व्हॅल्यू याला द्यावं लागेल, कारण की आपण तसा सिंटॅक्स डिक्लेअर केलेला आहे. तर आपण कुठली पण एक इंटिजर व्हॅल्यू देऊ, याला 10 देणार मी. तर आपण पाहू की हा काय प्रिंट करतो. आधीचा कोड मी कमेंट आउट करतो, आणखी याला परत रिरन करतो. तर आपण इथे कन्सोलवर पाहू शकतो की आउटपुट जे आलंय हेल्लो पुणे, आणखी 10. तर हा जो 10 आला, हा 10 कुठनं आला, की हा ए ला आपण प्रिंट केलं, म्हणजे जे पण इनपुट आपण ते सेम आपण इथे प्रिंट केलं. ठीक आहे. आता जसं आपण इथे इंटिजर टाईपची व्हॅल्यू दिली, त्या सेम टाईपनं आपण वेगवेगळे डेटा टाईप याला देऊ शकतो. तर मी काय करतो, परत जी वेलकम वन होती त्या वेलकम वन ला कॉपी करतो, आणखी वेलकम टू नावाची मेथड लिहितो. ही जे वेलकम टू नावाची मेथड राहील, ही इंटिजर व्हॅल्यूच्या जागी एक स्ट्रिंग व्हॅल्यू घेईल. स्ट्रिंग स्ट्रिंग टाईपची ए व्हॅल्यू घेतली, आणखी ही ए व्हॅल्यू प्रिंट केली. सेम आपण कोड सेम ठेवला, फक्त जो ए चा डेटा टाईप होता तो चेंज केला. आता ए मध्ये व्हॅल्यू कुठली स्टोअर होऊ शकते? स्ट्रिंग टाईपची. आता मी काय करतो, ही जे 10 आहे, या 10च्या जागी एक स्ट्रिंग व्हॅल्यू याला पास करतो, की जे राहील संकेत. आणखी हा कोड सेव्ह करतो. आणखी हा एरर यासाठी देत आहे आपल्याला, की ही जे हो, बरोबर आहे. हे याला 2 करावं लागेल.
आणखी हा कोड आपण परत रन करू. तर पहा, यानं संकेत प्रिंट केलं, हेलो पुणे अँड देन संकेत. म्हणजे आपण पॅरामीटर मध्ये कुठला पण डेटा टाईप आहे त्याची व्हॅल्यू पास करू शकतो. आणखी यात नेक्स्ट चेंज आपण असा करू की ही जे वेलकम टू नावाची मेथड आहे याला वेलकम 3 करू. आधीच्या मेथड मध्ये आपण एक स्ट्रिंग पास करत होतो, या स्ट्रिंग सोबत आपण एक इंटिजर टाईपची पण व्हॅल्यू पास करू की जे असेल एज. आणखी हा जो ए होता याला आपण नाव देऊ नेम, स्ट्रिंग नेम इंट एज. आणखी हेल्लो पुणे जे होतं त्याला आपण करू डिटेल्स, डिटेल्स. आणि फर्स्ट आपण प्रिंट करू नेम, सेकंड प्रिंट करू आपण एज. पहिला जो डेटा टाईप आहे आपला तो आहे स्ट्रिंग टाईपचा, सेकंड जो आहे तो इंटिजर टाईपचा, आणखी व्हेरिएबल जे घेतले आपण ते आहे नेम आणखी एज. आता जेव्हा मी या वेलकम 3 ला कॉल देईल तेव्हा हा मला दोन व्हॅल्यूज मागत आहे. फर्स्ट आहे स्ट्रिंग, सेकंड आहे इंटिजर. जर मी याला व्हॅल्यूज दिल्या स्ट्रिंग आणि इंटिजर तर हा पहा काय आउटपुट देणार, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. पहा यानं मला काय दिलं की डिटेल्स, नेम काय प्रिंट आउट झालं संकेत, आणखी एज काय प्रिंट झाली 24. सेम सेम टाईपनं ही जे मेथड आहे यामध्ये आपण मल्टिपल चेंजेस करू शकतो. जसं की आपण काय केलं, ही जे मेथड आहे याचा रिटर्न टाईप ठेवला व्हॉइड, वेलकम 3 याला नाव दिलं, आणखी नंबर ऑफ पॅरामीटर्स आपण इथे पास करत आहे. आता ही जी गोष्ट आहे, हे नंबर ऑफ पॅरामीटर्स आपण किती पण चेंज करू शकतो. की जसं आपल्याला माहित आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आपल्याकडे 8 आहेत. तर स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, त्यानंतर बुलियन अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू याला पास करू शकतो. जसं मी आता याला नेम आणि एज दिलं तसंच यामध्ये आपण चेंजेस करून एक वेलकम 4 नावाची मेथड क्रिएट करू. आता ही जे वेलकम 4 नावाची मेथड असेल यामध्ये आणखी जास्त डिटेल्स असतील, जसं की नेम आणि एज आपल्याकडे आहे. आता एक मला बुलियन टाईपचा व्हेरिएबल घ्यायचा आहे. म्हणजे तो बुलियन टाईपचा व्हेरिएबल यासाठी असेल की इज दिस पर्सन इज मॅरिड ऑर नॉट. म्हणजे हा जो पर्सन आपण घेतला तो मॅरिड आहे किंवा नाही यासाठी ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करेल. तर मला कुठल्या टाईपचा डेटा टाईप घ्यावा लागेल ट्रू फॉल्स साठी? बुलियन, राईट. बुलियन बुलियन आपण तो अचीव करू शकतो. तर मी एक काम करतो, एक बुलियन नावाचा व्हेरिएबल घेतो की ज्याचं नाव असेल इज मॅरिड. म्हणजे मॅरिड किंवा एक इझी नाव घेऊ आपण, तो राहील मॅरिशियल स्टेटस. आणखी हा जर मी प्रिंट केला तर हा जो व्हेरिएबल आहे हा मी असा प्रिंट करू शकतो. हा झाला असा स्पेसिफाय. आता मी जेव्हा वेलकम 4 कॉल करेल आणखी दोनच त्यामध्ये पॅरामीटर देईल तर तो मला एरर दाखवेल, कारण की त्याला एक थर्ड पॅरामीटर पाहिजे बुलियन टाईपचा. आता संकेत 24 आणखी मी एक फॉल्स जो बुलियन टाईपचा व्हेरिएबल आहे तो पास करतो आणि याला परत रन करतो. आता मग मला डिटेल्स मध्ये हा काय दाखवत आहे की एक संकेत नावाचा पर्सन आहे की ज्याची एज 24 आहे आणि याचं मॅरिशियल जे स्टेटस आहे ते फॉल्स आहे, म्हणजे हा अविवाहित आहे, राईट. आता ही जी मेथड होती वेलकम 4 नावाची, यामध्ये आपण 3 डेटा टाईप यूज केले. एक होता स्ट्रिंग, एक होता इंट, एक होता बुलियन. पण आपल्याला काय आहे की ही जे मेथड आहे यामध्ये आणखी असं चेंज करायचं आहे की ज्याने आपल्याला पैसे पण दिले पाहिजे, म्हणजे एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे.
तर त्यासाठी मला काय करावं लागेल, जर यांना एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करायची आहे, तर आधी याचा रिटर्न टाइप स्पेसिफाय करावा लागेल. जर मी इंटिजर त्याला रिटर्न मागत आहे, तर मी आधी इंटिजर स्पेसिफाय करेल. झाली इंटिजर इंटिजर. त्यानंतर वेलकम फोर आपल्याकडे आधीच मेथड आहे, त्यामुळे हा आपल्याला रेड क्रॉस किंवा एक रेड हे एरर दाखवत आहे. हा, हॅलो. हो. जे आपण इथे बघ, हे जे आहे ना, ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट डॉट वेलकम फोर. आणखी इथे मी पॅरामीटर्स पास करताय. मी काय पास केलं, पहिली व्हॅल्यू संकेत. तर ही जे संकेत व्हॅल्यू आहे, ही इथे इथे गेली स्ट्रिंग नेम मध्ये. आणि जेव्हा मी प्रिंट केलं, तेव्हा इथे संकेत प्रिंट झालं. आणखी सेकंड व्हॅल्यू जी आहे ती 24 आहे. ती इंटिजर टाईपची आहे. ही 24 व्हॅल्यू जी आहे ती इंट एज मध्ये गेली. आणखी मी इथे एज प्रिंट केलं, म्हणून इथे 24 प्रिंट झालं. तसंच जर आपण याला इनपुट ऍज अ 28 दिलं, तर हा 28 प्रिंट करणार. इथल हा जेव्हा मेथ हा नाही, हे जे ट्रू फॉल्स आहे, हे आपण म्हणजे ऍज अ युजर पास करत आहे. तर तो काही डिसिजन घेत नाही आहे की ट्रू राहील फॉल्स राहील. हे आपण 24 हे एज मी पास केलं, तर तो 24 प्रिंट करणार. मी फॉल्स पास केलं तर फॉल्स प्रिंट करणार. 20. हो. हा, इथे जर मी आता बघ, इथे मी फॉल्स जे केलेलं आहे, इथे जर ट्रू केलं, आता हा जो वेलकम फोर आहे, याला मी कमेंट आउट करतो एकदा, कारण की आपण वेलकम फाईव्ह क्रिएट करत होतो. आणखी हा प्रोग्राम मी रन करतो. तर मी चेंज काय केलं, की जे व्हॅल्यू पास करत होतो ते फॉल्सची ट्रू केली. तर त्यामुळे डिटेल्स मध्ये परत चेंज झाला, की जो नेम होता तो संकेत प्रिंट झाला, एज 24, आणि जे मॅरिशियल स्टेटस होतं ते ट्रू झालं. तर ते कम्प्लिटली डिपेंड करते की आपण ऍज अ युजर काय व्हॅल्यूज त्याला पास करतो. हे हा कळालं. ठीक आहे. तर आपण वेलकम फाईव्ह क्रिएट करतो. तर आपण एक वेलकम फोर क्रिएट केला, की ज्यामध्ये तो नेम घेत होता स्ट्रिंग टाईपचा, एज घेत होता, बुलियन घेत होता. आता मला काय करायचं आहे, की एक इंटिजर त्यांना रिटर्न केला पाहिजे, अशा टाईपचं एक फंक्शन बनवायचं आहे. तर त्यासाठी मला एक नवीन चेंज करावं लागेल, की जे आधी इनिशियली आपण डेटा टाईप स्पेसिफाय करत होतो व्हॉइड, त्या जागी आता इंट लिहावं लागेल. तर मी इथे इंट चेंज केलं. त्यानंतर एक एक नवीन जो व्हेरिएबल आहे तो मी इथे म्हणजे रिटर्न करतो. तर मी इथे रिटर्न करणार 1000. आणखी ही जे मेथड आहे याला वेलकम फाईव्ह असं नाव देणार. तर या नवीन जे वेलकम फाईव्ह आहे आणि वेलकम फोर फोर जे मेथड आहे, यामध्ये काय डिफरन्स आहे, तर फक्त रिटर्न टाईपचा फरक आहे. म्हणजे फर्स्ट जी मेथड होती वेलकम फोर, त्याचा रिटर्न टाईप होता व्हॉइड. नेक्स्ट जी वेलकम फाईव्ह आहे त्याचा रिटर्न टाईप आहे इंटिजर. व्हॉइड जेव्हा मेथड असते, त्यामध्ये मेथडला कॉल केल्यानंतर आपल्याला ती जे मेथड आहे ती काही रिटर्न नाही करत. परंतु जेव्हा आपण इंटिजर टाईपची मेथड घेतो, तेव्हा कॉल केल्यानंतर ती काही ना काही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला रिटर्न करणार. तर जर आपण वेलकम फोरला असं कॉल करत होतो, वेलकम फाईव्हला जर मी असं कॉल करायचा प्रयत्न केला, की संकेत 24 आणि ट्रू ह्या सेम व्हॅल्यू जर मी याला पास केल्या आणि रन केलं, तर मला हा काहीच आउटपुट देणार नाही, कारण की हा काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करत आहे. ही जे रिटर्न करणारी केलेली व्हॅल्यू आहे ती मला कॅच करावं लागेल. आता हा जो व्हॅल्यू रिटर्न करत आहे ती इंटिजर टाईपचा असल्यामुळे मला एक इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घ्यावा लागेल. मी रिझल्ट नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल घेतो आणि त्यामध्ये जो ते व्हॅल्यू रिटर्न करत आहे ती कॅच करतो. जर आता मी या रिझल्टला प्रिंट केलं, तर आपण पाहू की मला काय भेटते.
तर मी हा प्रोग्राम रन करतो. पहा, जेव्हा मी या रिझल्टला प्रिंट केलं, तर यानं मला काय दिलं की डिटेल्स, संकेत, 24, ट्रू आणि एक 1000. हा जो एक्स्ट्रा 1000 आहे, हा कशामुळे प्रिंट झाला? रिझल्टमुळे. कारण की रिझल्ट मध्ये आपण जो 1000 आहे याला कॅच केलं. आता हा 1000 काय आहे? तर जर आपल्याला एखादा एखादा मुलगा आहे, आणखी त्याच्याकडे आपलं काम आहे, तर त्याच्याकडे असं काम होतं आपलं की त्याच्याकडे आपले 1000 रुपये बाकी होते. तर जेव्हा आपण त्याला बोलू किंवा त्याच्यासोबत काही काम करू आणि काम झाल्यानंतर आपल्याला आपलं एक मेन मोटो काय राहते की ते 1000 रुपये जे आहे ते आपल्याला परत मिळाले पाहिजे. आता ते परत घ्यायसाठी आपल्याला कुठला ना कुठला व्हेरिएबल घ्यावा लागेल की ज्यामध्ये ते 1000 रुपये कॅच होतील. आता सेम टाईपचं जे रिटर्न आहे याला आणखी एक सिम्पली आपण अंडरस्टँड करू शकतो. एक सिम्पल फंक्शन बनवू आपण त्यासाठी. तर ते फंक्शन असं राहील इंटिजर. आणखी त्या फंक्शनचं नाव जे आहे ते लिहितो मी लॉटरी. इंटिजर लॉटरी. आणि हे जे लॉटरी नावाचं फंक्शन आहे यानं आपल्याला काहीतरी रिटर्न केलं पाहिजे. तर हे काय रिटर्न करेल आपल्याला 10. आता मी हे लॉटरी नावाचं एक फंक्शन बनवलं की जे नेहमीच्या नेहमी आपल्याला जेव्हाही कॉल केला तेव्हा 10 रिटर्न करत आहे. तर आपण पाहू, हा हा जो कोड आहे हा मी एकदा कमेंट आउट करतो किंवा हे जे रिझल्ट आहे हे मला पाहिजे हा व्हेरिएबल. मी याला इथे कॉपी करतो. आणखी हा जो बाकीचा कोड आहे याला कमेंट करतो. आणखी हा जो प्रिंटिंगचा कोड आहे याला आपण आपल्याला घ्यायचा. हा जो रिझल्ट आहे हा मला कधी भेटेल की जेव्हा मी मेथडला कॉल करेल. आता मेथडला कॉल करायसाठी माझ्याकडे ऑब्जेक्टचं नाव आहे, म्हणून मी ऑब्जेक्टचं नाव लिहिलं जे आहे ओबीजे. आपण इथे पाहिलं की एक्झाम्पल ओबीजे इक्वल टू न्यू एक्झाम्पल याने एक ऑब्जेक्ट जो आहे या एक्झाम्पल क्लासचा क्रिएट झाला. आता त्याला बोलवायसाठी मला त्याचं नाव घ्यायला लागेल. तर त्याचं नाव आहे ओबीजे म्हणून मी ओबीजे लिहिलं. आणि ओबीजेला च्या आतमधल्या ज्याही व्हेरिएबल्स मेथड आहे त्या घ्यायसाठी मला डॉट ऑपरेटर वापरावं लागते. आता डॉट ऑपरेटर मी जसा युज केला तसं याने मला सजेस्ट केलं की याच्या आतमध्ये मी काय काय युज करू शकतो. तर आपण पहा, वेलकम नावाच्या 4 मेथड्स बनवल्या आहे. वेलकम 1, वेलकम 2, वेलकम 3, वेलकम 4. ही कुठली मेथड आपण इथे कॉल करू शकतो. त्यानंतर हे लॉटरी नावाची मेथड बनवली आहे. मला यावेळेस लॉटरी युज करायची आहे म्हणून मी लॉटरीला कॉल दिला. लॉटरीला कॉल दिल्यावर काय झालं, हे जे लाईन लिहिली मी याचा अर्थ पाहू आपण. ऑब्जेक्ट डॉट लॉटरी. आता ऑब्जेक्ट कुठं क्रिएट झाला? या लाईनवर. या लाईनवर हा जो क्लास होता एक्झाम्पल, तर हा एक्झाम्पल जो क्लास आहे याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला. ठीक आहे. आणि या सगळ्या ज्या क्लासच्या व्हॅल्यूज होत्या त्या सध्या पुरत्या ऑब्जेक्ट मध्ये आल्या. ऑब्जेक्ट कडे आता सगळ्या पॉवर्स आहे की ज्यांना आपण एक्झाम्पल क्लासला युज करू शकतो. आणि ऑब्जेक्ट मध्ये आपण काय कॉल करत आहे डॉट न लॉटरी नावाची एक मेथड. आता लॉटरी नावाच्या मेथड जवळ जाऊ आपण. ही आहे लॉटरी नावाची एक मेथड. आता याला आपण कॉल दिला. कॉल दिल्यावर काय होईल की हे रन होईल. रन झाल्यावर इथे येऊ आपण. इथे आल्यावर हा काय करत आहे? रिटर्न 10 करत आहे. म्हणजे 10 व्हॅल्यू जी आहे ती रिटर्न होईल. आता ही जे लाईन होती याच्या जागी फक्त राईट साइड मध्ये 10 आहे. आता हे जे 10 व्हॅल्यू आहे ही लेफ्ट साइडच्या रिझल्ट मध्ये चालली जाणार. म्हणजे रिझल्ट मध्ये किती आला आता? 10. कारण की राईट साइडला जी व्हॅल्यू असते ते इक्वल टू च्या लेफ्ट साइडला नेहमी जाते जेव्हा आपण इक्वल टू ऑपरेटर युज करतो. म्हणून आता रिझल्ट मध्ये आलं 10. म्हणजे आपण जेव्हा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल रिझल्ट करू, लॉटरी फंक्शन जेव्हा युज करू तेव्हा आपल्याला त्यांना आउटपुट किती दिलं पाहिजे? 10. म्हणून यांना आपल्याला आउटपुट जे दिलंय ते आहे 10. आता पण ही किती बोरिंग गोष्ट आहे की जेव्हा आपण लॉटरी काढत आहे प्रत्येकाला 10च निघत आहे की नाही? तर म्हणून आपण काय करू की तो जो लॉटरी काढणारा माणूस आहे त्यानं एक नंबर दिला पाहिजे आणि तो नंबर सोबत आपण काहीतरी गोलमाल करून त्याला एक दुसरा नंबर रिटर्न केला पाहिजे. म्हणून आपण एक इथे हे जे वेलकम 5 आहे यामध्ये शिकलो
की आपण याला इंटिजर टाईपचं पॅरामीटर असं पास करू शकतो. ते पास करायसाठी आपल्याला त्याचा पहिले डेटा टाईप लिहायला लागेल की ते इंटिजर टाईपचं आहे, आणखी एक व्हेरिएबल लिहावं लागेल. तर म्हणून मला एक इंटिजर त्यामध्ये पास करायचं आहे, तर मी लिहिल इंट, त्यानंतर त्या व्हेरिएबलचं नाव. तर त्या व्हेरिएबलचं नाव मी घेईल इनपुट, कारण की आपण तो याच्याकडून जो आपला कस्टमर आहे त्याकडून घेत आहे. मी काय करणार की हे 10 जे आहे, हे 10 इथे रिटर्न नाही करणार. इनपुट जो नंबर घेतला आपण, समजा त्याकडून जर 1 घेतला तर आपल्याला त्याला रिटर्न करायचा आहे 2, 2 घेतला तर रिटर्न करायचा आहे 4, 4 घेतला तर रिटर्न करायचा आहे 8. म्हणून आपण मल्टिप्लाइड बाय 2 असा एक रिटर्न करून देऊ. तर जे पण तो इनपुट देईल त्याच्या डबलचा नंबर आपण त्याला रिटर्न करू. समजा आता मी इथे लिहितो 45 किंवा मी 40 घेतो. तर जर मी याला 40 दिलं तर याने मला किती रिटर्न केलं पाहिजे? 80, कारण की हा डबल करत आहे. सिमिलरली आपण हे जे आहे यामध्ये कुठलं पण लॉजिक इम्प्लिमेंट करू शकतो. आता हे जे लॉटरी आहे, या लॉटरीला मी थोडं कॉपी करून चेंज करायचा प्रयत्न करतो की जे आपल्या युजचं असेल. तर या लॉटरीला मी बनवतो ऍडिशन. आता ऍडिशन साठी काय लागतं आपल्याला? 2 व्हेरिएबल्स. तर मी पहिला व्हेरिएबल घेतो इंटिजर ए, सेकंड व्हेरिएबल घेतो इंटिजर बी, आणखी मी रिटर्न काय करतो? या दोघांची सम. तर सम काय असते? ए प्लस बी. तर मी सरळ सरळ ए प्लस बी इथे रिटर्न केलं. जर मला आता हा लॉटरी नावाचा मेथड होता, ही मला कॉल नाही करायची. आता मला काय करायचं आहे? ऍडिशन नावाची मेथड कॉल करायची आहे. तर मी ऍडिशन लिहिलं. आणखी पहिला जो पॅरामीटर होता तो 40 आहे, सेकंड पॅरामीटर मी 10 घेतो. तर हा मला काय करेल की या दोघांची सम रिटर्न करेल. पहा, यानं मला 50 रिटर्न केलं. सिमिलरली आपण आता कुठल्याही प्रकारचं फंक्शन जे आहे ते बनवू शकतो कॅल्क्युलेटरचं, कारण की आपण ऍडिशन लिहिलं. आता जेव्हा सबट्रॅक्शन असेल तेव्हा फक्त या साईन मध्ये चेंज असेल, प्लसच्या जागी मायनस असेल, राईट? जर मला एक सम म्हणजे समचं मी फंक्शन लिहिलं. आता मला जर सबट्रॅक्शनचं फंक्शन लिहायचं असेल तर ते कसं असेल? तर मी फक्त पूर्ण सबट्रॅक्शन लिहिण्याच्या जागी SUB करतो. ए आणि बी तर घ्यावंच लागेल, फक्त ए मायनस बी मला रिटर्न करावं लागेल, राईट? आणि मी जर रिटर्न केलं 40,10, आणखी याच्या जागी ऍडिशनच्या जागी मी जर सबट्रॅक्शनला कॉल केला SUB, तर हा पहा मला काय रिटर्न करेल? हा मला रिटर्न करेल 30, राईट? सबट्रॅक्शनच्या जागी मी मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो, मल्टिप्लिकेशनच्या नंतर डिव्हिजन घेऊ शकतो, डिव्हिजनच्या नंतर कुठलं पण ऑपरेशन यामध्ये मी परफॉर्म करू शकतो. सबट्रॅक्शनच्या जागी मला घ्यायचं आहे आता मल्टिप्लिकेशन. तर मी याला MUL असं फंक्शनचं नाव देतो. ए मायनस बी करत होतो, मल्टिप्लिकेशन मध्ये ए इंटू बी करावं लागेल. आणखी इथे फक्त जेव्हा कॉल देतो तेव्हा फंक्शनचं नाव जे आहे ते चेंज करावं लागेल. आता इथे MUL करावं लागेल आणि परत इथे रन करावं लागेल. जेव्हा रन केलं तर 40 इंटू 10 म्हणजे 4 ते येईल 400. आता इथे कुठल्या पण प्रकारे आपण याच्यासोबत खेळू शकतो. आपण वेगवेगळे टाईप पाहिले की जे मेथड आहे ते सिम्पल मेथड कशी असते, तर ती आहे व्हॉइड वेलकम, की जे कुठल्याही प्रकारचा डेटा आपल्याला रिटर्न नाही करणार आहे. व्हॉइड तिचा रिटर्न टाईप आहे, वेलकम हे मेथडचं नाव आहे, पॅरेंथिसिस आहे, नंतर कर्ली ब्रेसेस आहे, आणखी एक व्हॅलिड जावा कोड त्यामध्ये लिहिलेला आहे. आताच या मेथडचं एक अपग्रेडेड रूप जे आहे ते आपण पाहिलं की व्हॉइडच त्याचा रिटर्न टाईप आहे, वेलकम 1 नावाची मेथड आहे. परंतु आपण काय करत आहे की एक इंटिजर ए नावाचा पॅरामीटर त्यामध्ये यूज करत आहे. आता ही जे मेथड आहे ते सेम प्रिंटिंगचं काम करत आहे, सोबत जो आपण इनपुट दिलेला ए आहे त्याला पण प्रिंट करत आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक अपग्रेड केली आपण की जसं आपण इंटिजर टाईपचा डेटा याला मेथडला पास करू शकतो, सेम टाईपने आपण स्ट्रिंग पण पास करू शकतो आणि तो स्ट्रिंग आपण प्रिंट केला. नेक्स्ट अपग्रेडेड व्हर्जन पाहिलं की वेलकम 3 नावाची मेथड क्रिएट केली. ते आपल्याला रिटर्न काहीच नाही करत आहेत, म्हणून आपण त्याचा जो डेटा टाईप आहे तो व्हॉइडच लिहिला. त्यानंतर स्ट्रिंग टाईपचा नेम आणि इंटिजर टाईपचं एज त्याला पास केलं. डिटेल्स नाव जे आहे ते कन्सोलवर प्रिंट केलं
आणखी नेम आणि एज पण प्रिंट केलं. सेकंड आपण पाहिलं वेलकम फोर नावाच्या मेथडमध्ये की आपण बुलियन टाईपचा पण डेटा यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण की ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण चेंज करणार होतो. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं होतं, वेलकम फोर नावाच्या मेथड पर्यंत की जे मेथडचा जो रिटर्न टाईप आहे तो फक्त व्हॉइड होता. पण आपल्याला काय करायचं होतं की या वेलकम फाईव्हला आपल्याला कॉल तर करायचंच होतं, पण सोबत त्यांना आपल्याला काहीतरी पैसे दिले पाहिजे, काहीतरी एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे. अशी आपली जे एक ऑब्जेक्टिव्ह किंवा मोटो होता, तो ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो आपल्याला या इंटिजर टाईपच्या रिटर्न टाईपनं स्पेसिफाय केला. म्हणजे आपण एक इंटिजर टाईपचा रिटर्न टाईप लिहिला आणि रिटर्न केली एक इंटिजर व्हॅल्यू. आता जेव्हा पण आपण कुठल्याही टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो, त्यामध्ये आपल्याला कॉल करायच्या वेळेस एक फक्त चेंज येतो की ते जे फंक्शन आहे ते फंक्शन ज्या टाईपचा डेटा रिटर्न करत असेल त्या टाईपच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला कॅच करणं आवश्यक आहे. म्हणून आपण एक इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये ते फंक्शनला कॉल केलं. सिमिलरली आपण हे 4 फंक्शन्स बनवले. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, 3 फंक्शन्स बनवले. तर ऍडिशन मध्ये आपण काय केलं, 2 पॅरामीटर्स घेतले ए आणि बी आणि त्यांची सम रिटर्न केली. सिमिलरली सबट्रॅक्शन मध्ये 2 व्हेरिएबल्स घेतले ए आणि बी आणि त्याची सबट्रॅक्शन रिटर्न केली. मल्टिप्लिकेशन मध्ये 2 व्हेरिएबल घेतले, त्यांचं मल्टिप्लिकेशन रिटर्न केलं. आता यासोबत जर आपल्याला थोडं आणखी खेळायचं असेल तर आपण एक गोष्ट पाहू, ती म्हणजे स्कॅनर क्लास. जसं की आपण इथे, हॅलो, हा, हो, ही, हा हा हा, हो. इंटिजर डेटा टाइप यासाठी आपण लावलं की जे मेथडला आपण वेलकम फाईव्हच्या आधी कॉल करत होतो त्या सगळ्या वाईड होत्या. तर वाईड मेथडचं काय होते की त्या आपल्याला कुठली व्हॅल्यू कॉल केल्यानंतर रिटर्न करत नाही. हा, हो हो, सेम. म्हणजे आता आपण पाहू की वेलकम फाईव्हला आपण चेंज करण्याचा प्रयत्न करू. तर मी काय करतो, हा इंटिजर जो आहे याच्या जागी स्ट्रिंग घेतो. आणखी मी हे वेलकम फाईव्ह नावाची मेथड बनवली आणि इथं जो रिटर्न आहे यामध्ये मला स्ट्रिंग व्हॅल्यूज रिटर्न करावं लागेल. हा, काहीतरी. तर मी जे नाव आहे ती रिटर्न काय करतो, पहा, ही जे वेलकम फाईव्ह आहे यामध्ये आपण काय प्रिंट करत आहे, डिटेल्स, नेम, एज, मॅरिटल स्टेटस. आपण एक कंपनी रिटर्न करू की हा जो पर्सन आहे हा कुठल्या कंपनी. तर मी इन्फोसिस असं एक नाव प्रिंट करतो, म्हणजे रिटर्न करतो. तर मी जेव्हा आता याला कॉल करायचं, तर कसं होईल हे, या मेथडला मला कॉल करायचा, त्याचं नाव आहे वेलकम फाईव्ह, राईट. तर मी ऑब्जेक्ट डॉट जेव्हा घेईल तेव्हा मला हा चॉईसेस देईल. तर मी वेलकम फाईव्ह ला चूज करतो. एक मिनिट. हॅलो, काही नाही, थोडा एक क्लास आहे ऑनलाईन. हो. काही काम नव्हतं ना. हो. ओके. तर आपण पाहत होतो की जे आपल्याकडे वेलकम फाईव्ह नावाची मेथड आहे त्यामध्ये आपण इंटिजर टाईप किंवा स्ट्रिंग टाईप घेतला तर त्याचा फायदा काय झाला. तर मी जेव्हा आता याला कॉल करायचा मला वेलकम फाईव्हला, तर मी पहिलं जे आहे ते पाठवेल वैभव. त्यानंतर जागी स्ट्रिंग घ्यावा लागेल. हा जो रिझल्ट आहे, राईट, इथे आपल्याला स्ट्रिंग घ्यावा लागेल.
एज मी पास करतो 24. अगेन मॅरिटल स्टेटस मी म्हणजे फॉल्स करतो. ठीक आहे, याला मी कॉल दिला. ही जे सिंगल लाईन मी लिहिली, ही वाली, यामुळे काय झालं की ऑब्जेक्ट म्हणजे हा गेला इथे या ऑब्जेक्टला. हा ऑब्जेक्ट कशाचा आहे? एक्झाम्पलचा. म्हणून हा गेला, याला पूर्ण एक्झाम्पल क्लास जो आहे तो मिळाला. आता या एक्झाम्पल क्लास या ओबीजे नंतर मी डॉट दिला. डॉट म्हणजे याच्या आतमध्ये जायसाठी. त्यानंतर वेलकम 5 नावाची मेथड मी कॉल केली. आता मी पाहतो वेलकम 5 कुठे आहे. हा, इथे. हा इथे गेला वेलकम 5 मध्ये. आता वेलकम 5 मध्ये याला या डेटा टाइप्स किंवा या व्हॅल्यूज पाहिजे होत्या. फर्स्ट कुठली आहे? स्ट्रिंग नेम. आता मी स्ट्रिंग नेम मध्ये पहा काय पास केलं. स्ट्रिंग नेम मध्ये मी वैभव पास केलं. ठीक आहे. तर हे जे वैभव आहे नाव, हे नेमच्या आतमध्ये आलं. म्हणजे मी जेव्हा नेम प्रिंट करेल तेव्हा वैभव येऊन जाईल. त्यानंतर सेकंड जो व्हेरिएबल होता तो मी पास केला 24. आता हा जो 24 आहे तो इथे गेला इंट एज मध्ये. आता एज ची व्हॅल्यू किती झाली? 24. त्यानंतर थर्ड जो माझा व्हेरिएबल आहे तो आहे फॉल्स. तर इथे आपण पाहू की थर्ड व्हेरिएबल काय आहे. तर वेलकम 5 मध्ये आपण पाहिलं तर बुलियन टाईपचा एक मॅरिटल स्टेटस नावाचा व्हेरिएबल आहे, त्यामध्ये एक फॉल्स व्हॅल्यू गेली. नेम मध्ये आहे वैभव, एज मध्ये आहे 24, स्टेटस मॅरिटल स्टेटस मध्ये आहे फॉल्स. आता मी इथे काय एक ऑपरेशन किंवा काय जावा कोड एक्झिक्यूट करत आहे. तर फर्स्ट लाईन मध्ये मी लिहिलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन डिटेल्स. तर हे डबल कोट्स मध्ये लिहिलं म्हणजे ऍज इट इज डिटेल्स प्रिंट होऊन जाईल. म्हणजे डिटेल्स नावाचं हे डबल कोट्स मध्ये जे पण आपण लिहितो ते ऍज इट इज कन्सोलवर प्रिंट होते. त्यानंतर सेकंड लाईन जी आहे त्यामध्ये मी प्रिंट केलं नेम. आता नेमची व्हॅल्यू काय आहे? तर नेमची व्हॅल्यू आहे वैभव, त्यामुळे वैभव प्रिंट होईल. थर्ड लाईन जी आहे त्यामध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल आहे एज. आता एज ची व्हॅल्यू पाहू आपण. इथे एज, आता इथे एज ची व्हॅल्यू कुठून आली असेल? फंक्शन कॉल मधून आली असेल. हे सेकंड व्हॅल्यू आहे, सेकंड व्हॅल्यू मध्ये म्हणजे आलं 24. आपण पाहू आता थर्ड व्हॅल्यू. थर्ड व्हॅल्यू काय आहे? मॅरिटल स्टेटस. आणि ती आहे बुलियन टाईपची व्हॅल्यू. आपण परत पाहू फंक्शन कॉल मध्ये काय व्हॅल्यू स्पेसिफाय केली, तर ती केली फॉल्स. तर त्यामुळे मॅरिटल स्टेटस मध्ये येईल फॉल्स. म्हणजे हा जो कोड आहे हा काय करेल? फर्स्ट लाईन वर डिटेल्स प्रिंट करेल, सेकंड लाईन वर नेम, तर नेम इथून गेली याची व्हॅल्यू. एज, तर एज इथून घेईल. मॅरिटल स्टेटस ते इथून घेईल. आणि एंड मध्ये हा काय करणार? रिटर्न इन्फोसिस. हे स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू ज्या पण कीवर्डनं याला कॉल केला त्याला रिटर्न करेल. तर मी पाहतो की या रिझल्ट, आणखी हे स्ट्रिंग रिझल्ट आपण लिहिलेलं आहे. या रिझल्ट मध्ये जे पण व्हॅल्यू हे राईट साईडचं फंक्शन याला रिटर्न करेल ते लेफ्ट साईडच्या फंक्शन मध्ये म्हणजे रिझल्ट मध्ये स्टोअर होऊन जाईल. आणि आपण एंड मध्ये हा जो रिझल्ट आहे याला प्रिंट करत आहे. तर आपण पाहू की याला आपण जेव्हा रन करतो तेव्हा हा काय एक्झिक्यूट करत आहे. तर पहा, यानं आपल्याला काय दिलं? डिटेल्स ऍज इट इज प्रिंट झाल्या. वैभव हे नाव प्रिंट झालं, नेम. 24 हे एज प्रिंट झालं. मॅरिटल स्टेटस फॉल्स प्रिंट झालं. आणि एंड मध्ये जो आपण रिटर्न केला व्हॅल्यू इन्फोसिस, तो ऍज अ स्ट्रिंग आपल्याला रिझल्ट मध्ये प्रिंट झाला. म्हणजे जर आपण हा इथला जो कोड आहे हा प्रिंटिंगचा, हा जर मी असा कमेंट आउट केला, आणि फक्त याला कॉल केला स्ट्रिंग रिझल्टला, तर पहा मला हा काय रिटर्न करते. फक्त इन्फोसिस. का बरं? की मी याला जेव्हा कॉल करत आहे तेव्हा मला हा रिटर्न जे व्हॅल्यू देत आहे ते फक्त इन्फोसिस आहे. मग या इन्फोसिस मध्ये मी आणखी पण रिटर्न करू शकतो. आता मी ते स्ट्रिंग केलंय, आता स्ट्रिंगच्या जागी स्ट्रिंग मध्ये मी व्हॅल्यू चेंज करू शकतो ना. की जसं मी इन्फोसिस केलं तसं मी TCS करू शकतो, अमेझॉन करू शकतो, गुगल करू शकतो. कुठली पण कंपनी ची व्हॅल्यू किंवा कुठल्याही टाईपची व्हॅल्यू मी रिटर्न करू शकतो. आता मी जेव्हा याला कॉल केला की ओबीजे डॉट वेलकम 5 काय आहे, तर तो सांगितलं मला की TCS आहे. यानंतर मी आणखी याला सिम्प्लिफाय करून सांगतो की आपण वेलकम 5 ला कसं यूज करू शकतो. आता आपल्याला बऱ्याचदा काय असतंय की मी जे मेथड आहे आता म्हणजे रिटर्न टाईप आहे तो तो आपण घेऊ, चेंज करून घेऊ.
तर एवढ्यात आपण बुलियन यूज करू. बुलियन टाईपची व्हॅल्यू जी आहे ती आपली मेथड रिटर्न करेल. आणखी अवेलेबल नावाचं जे आहे ते त्याचं मेथडचं नाव असेल. तर बुलियन अवेलेबल आणखी हा रिटर्न काय करेल, रिटर्न समजा ट्रू, बुलियन अवेलेबल ट्रू. आणखी मी जेव्हा याला कॉल करेल, आता कॉल करायसाठी मला काय करावं लागेल की ऑब्जेक्ट लिहिला मी, डॉट ऑपरेटर वापरला. आता अवेलेबल नावाची मेथड मला कॉल करावं लागेल. मी कॉल केला. आणखी हा जो व्हेरिएबल आहे ज्यामध्ये आपण व्हॅल्यू कॅच करत आहे तो स्ट्रिंग टाईपचा आहे. त्यामुळे आपल्याला याची पण जी डेटा टाईप आहे ती चेंज करावं लागेल. म्हणून मी बुलियन नावाचा एक रिझल्ट व्हेरिएबल घेतला. त्यामध्ये ऑब्जेक्ट डॉट अवेलेबल मेथडला कॉल दिला आणि रिझल्ट प्रिंट केला. तर तो काय म्हणत आहे, ट्रू. आता हा जो मेथड आहे ही मी कधी यूज करू शकतो, समजा की मला जायचं आहे इथून, मी आता पुणेला आहे, आणखी पुणे टू मला जायचं आहे मुंबई. पुणे टू मुंबई मला जायचं आहे. आता पुणे टू मुंबई मी कुठल्या ऑप्शन्सनी जाऊ शकतो? फर्स्ट आहे कार, थर्ड आहे त्यानंतर आहे बाईक, त्यानंतर मी जाऊ शकतो फ्लाईट, त्यानंतर मी जाऊ शकतो पैदल, म्हणजे बाय वॉक, राईट. त्यानंतर जर बोटची सुविधा असेल तर मी बोट पण यूज करू शकतो, म्हणजे आपण लिहू बोट, पण बोटची सुविधा मला वाटत नाही आहे. तर एक राहिलं आपलं मेन ट्रेन. तर हे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. जर जर आपण असं केलं की याला एक पॅरामीटर दिलं, हे जे बुलियन अवेलेबल, तर याला मी काय करतो, एक स्ट्रिंग टाईपचा पॅरामीटर देतो. स्ट्रिंग नेम स्ट्रिंग नेम असं मी एक याला पॅरामीटर देतो. आणखी मी इथे एक कंडिशन लिहितो की आपल्याकडे ट्रेन जी आहे ती अवेलेबल आहे आणि फ्लाईट जी आहे ती पण अवेलेबल आहे, पण आपण वॉक म्हणजे पायी जाऊ शकत नाही. ट्रेन अवेलेबल आहे यासाठी मला काय करावं लागेल, मी असं करू शकतो की बुलियन नावाचा एक परत व्हेरिएबल घेऊ. बुलियन बुलियन त्या व्हेरिएबलचं नाव आहे ट्रेन. तर ट्रेन आपण जाऊ शकतो, म्हणून मी ट्रेनला ट्रू केलं. त्यानंतर सेकंड जो आहे बाय वॉक, वॉक न जाणं पॉसिबल नाहीये, ते खूप हार्ड आहे, म्हणून मी त्याला केलं फॉल्स. त्यानंतर बाय फ्लाईट आपण जाऊ शकतो, पण ते कॉस्टली आहे. पण आपल्याकडे एक पर्याय आहे, तर फ्लाईटला पण मी करतो ट्रू, राईट. तर मी ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इनिशियलाइज केल्या. आता हा काय म्हणत आहे मला की बुलियन अवेलेबल नावाचं जे फंक्शन आहे याला आपल्याला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करावं लागते. तर रिटर्न ट्रू. जर मला ह्या गोष्टी एकाच फंक्शन मध्ये यूज करायच्या असतील तर मी ह्या सगळ्या गोष्टी यूज करू शकतो. म्हणजे बुलियन अवेलेबल मध्ये जर आपण ट्रेन टाकलं तर ट्रेनची व्हॅल्यू काय, ट्रू. वॉक टाकलं तर वॉकची व्हॅल्यू काय, फॉल्स. फ्लाईट टाकलं तर फ्लाईटची व्हॅल्यू काय होऊन जाईल, ट्रू. तर आपण यासाठी कोड लिहू शकतो, पण तो कोड थोडा कॉम्प्लेक्स होऊन जाईल, म्हणून आपण इथे तो कोड नाही लिहू, कारण की तो समजण्यासाठी पण हार्ड होऊन जाईल. तर मी काय केलं की एक बुलियन रिझल्ट नावाचा व्हेरिएबल बनवला आणि ओबीजे डॉट अवेलेबल याला कॉल दिला. पण हा मला एरर देत आहे. तर आपण पाहू की हा एरर मला का बरं देत आहे. रिटर्न ट्रू, राईट. हा पहा, मी याला हा स्ट्रिंग टाईपचा एक व्हॅल्यू मागते, पण मी याला स्ट्रिंग दिला नाही. मी याला ट्रेन देतो, एक ट्रेन म्हणजे
मी काय म्हटलं, ऑब्जेक्ट डॉट अवेलेबल फंक्शनला मला ट्रेननी जायचंय, पण ट्रेन अवेलेबल आहे काय? तर ट्रेन जर अवेलेबल असेल तर रिझल्ट मध्ये येईल ट्रू. आणि हा फंक्शन जो आहे तो, येस, ते यानं मला ट्रू रिटर्न केलं. तर हा जो फंक्शन होता ट्रू रिटर्न करायचा, तर या जागी मी करू शकलो असतो ट्रेनच. तर हा जो फंक्शन आहे हा मॅक्झिमम जिथले म्हणजे जेवढे पण आपण बुकिंग साइट्स यूज करतो त्या सगळ्या साइट्स हा फंक्शन यूज करतात. ज्यामध्ये ते काय करतात की इज अवेलेबल किंवा या मेथडचं नाव चेंज होऊ शकते अशा टाईपची एक मेथड बनवतात. आणखी आपल्याला जर चेंज करायचे म्हणजे चेक करायचे असेल की ही ट्रेन अवेलेबल आहे का, तर ते अशा टाईपचा बुलियन ट्रेन नावाचा किंवा बुलियन फ्लाईट नावाचा किंवा बुलियन त्या ट्रेनचा नंबर नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतात आणि त्याची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स इथे चेंज करतात. आणि तो सिमिलर टाईपचा डेटा आपल्या जी ऍप असते किंवा वेब असते त्यावर शो होते की ते पर्टिक्युलर ट्रेन या दिवशी अवेलेबल आहे की नाही. आणि कॉल करून आपण त्याला यूज करू शकतो. तर समजलाय हे मेथड इथपर्यंत? हा जो म्हणजे बुलियनचा पार्ट होता हा आपण थोडा एक्सटेंड केला आणि तो मला असं वाटलं की थोडा कॉम्प्लेक्स झाला. पण त्याच्या आधीचं जे होतं ज्यामध्ये आपण मेथड मध्ये मल्टिपल पॅरामीटर्स पास करू शकलो असतो, म्हणजे वेलकम 4 पर्यंत, वेलकम 5 पर्यंत, वेलकम 4 ठीक आहे, वेलकम 4 पर्यंत की ज्यामध्ये आपण नेम, एज, मॅरिटल स्टेटस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रिंट करून दाखवल्या. ते एक युजफुल फंक्शन आहे आणि त्याच सिमिलर टाईपचे फंक्शन्स जे आहेत ते आपल्याला बनवा लागते. तर आपण एक काम करू, आपण काही असाइनमेंट्स मी शेअर करतो. त्या असाइनमेंट्स पहा. काही डिफिकल्टी असली तर तुम्ही विचारू शकता किंवा कॉल करू शकता. तर ठीक आहे, काही सेशन मध्ये डाऊट किंवा काही सजेशन फीडबॅक? मेथडची डेफिनेशन. ओके. तर मेथड जे आहे ते एक फंक्शन आहे. मेथड इज अ फंक्शन which is used to perform repetitive tasks. तर ठीक आहे, मी जे थेरी पार्ट आहे त्याच्या नोट्स वगैरे आहे ते आपल्या गिटहब अकाउंटला शेअर करेल, डाउनलोड करू शकतो किंवा एक पर्सनल व्हॉट्सअप ग्रुप बनवू तिथे पण मी शेअर करून टाकेल. थँक्यू. येस.